2022 मध्ये PSI म्हणून निवड होऊनही 603 उमेदवारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही। या विषयासह विविध पदांसाठी प्रत्येकी 1000 रुपये परीक्षा शुल्क आकारण्याऐवजी राजस्थानच्या धर्तीवर 600 रुपये शुल्क आकारण्याचा आणि रिक्त पदांच्या भरतीचा विषय विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला। त्यावर नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू असून राजस्थानच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचं आश्वासन मंत्री महोदयांनी दिलं। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय बोलत असताना काही टेक्निकल अडचणी ज्या MPSC आणि त्या विभागाला तिथं सोसाव्या लागतात, नाही तर बघाव्या लागतात, ते तिथं सांगितलं। अध्यक्ष महोदय, प्रॉब्लेम काय होतो की परीक्षा आपण घेतो, त्याचे निकाल लावतो, पण त्याची भरती होत नाही। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना एक पॉइंटेड प्रश्न आहे। कंबाईंड गट ब परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक PSI यांचा अंतिम निकाल लागूनही, याच्या रिलेटेड आहे, तर यांचा निकाल लागूनही अध्यक्ष महोदय 603 PSI उमेदवारांना नियुक्ती अजून दिली नाही। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न एका विषयाचा असला तरी जसं तिथं प्रॉब्लेम आहे तसा इथंच प्रॉब्लेम आहे। त्यामुळे या सरकारचं लक्ष वेधतो अध्यक्ष महोदय, लक्षवेधीच्या माध्यमातून की या PSIंचा 2022 पासून जो निकाल लागून सुद्धा त्यांची नियुक्ती झाली नाही, तर सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय ही नियुक्ती केली जाईल का? योगायोगाने लक्षवेधी अशा मोक्यावर लागले की आता बजेट आहे। अध्यक्ष महोदय, या सरकारला विनंती करतो की मोठी भरती ही या बजेटमध्ये त्या ठिकाणी जाहीर व्हावी। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय अतिशय कार्यक्षम मंत्री आहेत, हे आपण सगळ्यांनी बघितले। त्यांच्या विभागाचा अजून एक विषय आहे की आपण आपल्या विभागाच्या माध्यमातून म्हणजे IT हा विषय तिथं असल्यामुळे आपण सरकारच्या मदतीने काही कंपनीला ऑनलाईन आणून, जसं की आपण टाटाच्या TCSला ऑनलाईन आणलं होतं आणि तिथं आपण 1000 रुपये प्रत्येक परीक्षेच्या म्हणजे एका प्रत्येक पेपरच्या मागून 1000 रुपये घेतले होते। तर ठीक आहे, TCS चांगली कंपनी आहे, सगळं योग्य असलं तरी अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना मला विनंती करायची आहे, राजस्थानमध्ये 100 रुपये घेतले जातात, तर मग आपण 100 रुपयापेक्षा 600 रुपये घेतले जातात। जेवढ्या परीक्षा द्यायच्या तसे द्या। आपण चांगले अभ्यासू मंत्री असल्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लक्ष घालून याचा एक विषय आपण कायमस्वरूपी राजस्थान पद्धतीने मार्गी लावणार का? आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय की कंबाईनच्या काही रिक्त पद आहेत, जसं PSIच्या कंबाईनचं 1000 जागा करण्यात यावा अशी त्यांची विनंती आहे। STI SR अशा अनेक भरतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, त्यात तुम्ही लक्ष घालून तिथं मोठ्या प्रमाणात सरकारच्या माध्यमातून भरती केली जाईल का, असा प्रश्न या ठिकाणी मी करतो आपल्याला। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी 3 प्रश्न विचारले। त्यातला दुसरा प्रश्न जो आहे तो माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संदर्भातला आहे। आजची लक्षवेधी ही सामान्य प्रशासन या विभागाच्या संदर्भातली आहे, त्यामुळे आपला प्रश्न आउट ऑफ स्कोप असला तरी आपली मागणी ही विद्यार्थ्यांच्या हिताची असल्यामुळे IT मिनिस्टर म्हणून मी सन्माननीय अध्यक्षांच्या परवानगीने असं म्हणतो की या विषयामध्ये मी बैठक घेईन आणि आपल्याशी त्या विषयावर चर्चा करेन। आता राहिले प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 2, यामध्ये गृह विभागातर्फे PSI च्या 2022 आयोगाने शिफारसी केल्या होत्या त्या उमेदवारांना नियुक्त देण्याची कारवाई गृह विभागातर्फे सुरू आहे। त्यांना डायरेक्ट जॉईनिंगला होण्यामध्ये वेळेच्या बाबतीत आपण प्रश्न उपस्थित केला, त्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यावं लागेल MPSC कडून पात्र उमेदवार झाल्यानंतर CAD कडे त्याची प्रक्रिया आहे। त्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन हा त्यातला महत्त्वाचा विभाग प्रक्रियेचा भाग आहे, ज्यामध्ये विशेषतः ते स्पोर्ट्स कोटातनं असतील तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, कास्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, डिग्री व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, क्रीमी लेअर आणि मेडिकल या सगळ्या सर्टिफिकेटचं व्हेरिफिकेशन, आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये लागणारी प्रक्रिया ही 6-7 महिन्याची असते। ती पूर्ण झाल्यावर ट्रेनिंग असते आणि ट्रेनिंग नंतर ते जॉईंट होतात। याच प्रक्रियेने ते PSI जॉईंट होते। तिसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो यामध्ये रिक्त असलेल्या पदांबद्दल आणि अन्य विभागामध्ये अशी रिक्त पदं असतील तर त्याबाबत शासन
तातडीने सकारात्मक भूमिका घेणार का, तो होय. तरी जी मागणी वारंवार सन्माननीय पवार साहेब करतायत, सन्माननीय अडसडजी करतायत, सन्माननीय रोहित पवारांनी केली, म्हणून या बाबतीमध्ये अन्य राज्यात सुद्धा अशाच पद्धतीची प्रक्रिया असली तरी त्याचा अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास समिती आपण नेमू आणि त्याच्यावर निर्णय करू.